आज आम्ही चाललो उज्जैनला बाहेर फिरायला. उज्जैन भेटलं यूट्यूबचा चॅनल मागतोय. बोलला ना तो तुम्हाला पैसे विचारणार नाही, तुम्हाला जाओ रूम में आप बाद में देख लेंगे असं बोलत. उज्जैनला आले व्यायाम काय घडत नाही, व्यायाम करते मी सतत. मला इथं जेव्हा महाकाल नगरी बनली पण नव्हत्या त्या पहिले पुरच येतो मी, आणि मी इथं राहतो ना इंदोरला. उज्जैनला कसं आहे की ते असं कोण येत नाही बोलवलं शिवाय महाकालनी. तर आता दर्शन घेऊ महाकाल नगरीचं. सगळं भारत माता एवढं भारी हो. पॉझिटिव्ह वाईब ना खरं नंतर मंदिराला आरती चालू आहे ना, तरी अशी पॉझिटिव्ह वाईब येतं ना. हां व्हिडिओ यायचे हो नाना. आणि मी आहो घाटला जेवढी मंदिर आहेत ना तेवढं उडत नाही बघा. अशा लाईनशीर मंदिर आहेत ना पूर्ण. तुम्ही इथं पण शिवसेना आहे बघा, उज्जैनमध्ये पण शिवसेना शिवसेना वाटी. तर पोचलोय आम्ही आणि इथं वर्षभर गर्दी असतं. मला तिकडून आज बघा कसं जाओ तो आपका ही घर है, आपका ही गेस्ट हाउस है, और कभी भी कांटेक्ट करो तो भैया के माध्यम से या डायरेक्ट मेरा नंबर. आता उज्जैनला बायकाचा टाईम आले आणि आता एन्जॉय माशा ना. आज आम्ही चालल्या उज्जैनला बाहेर फिरायला. उज्जैनला आल्या ते बोलतात ना महाकालचा बोलावा येत नाही तोपर्यंत आपल्या उज्जैनला जाऊ नाही शकत. तसंच आहे, आम्ही दुसरीकडे चाललेलो पण आता उज्जैनचा प्लॅन झाला. काय माहीत कसं आलं. तर चाललो उज्जैनला. चला पुढे बघत राहा, तुम्हाला दाखवतो कसं उज्जैनला जातो आणि कसं फिरतो आम्ही ना ते दाखवतो. चला बघत राहा पुढे कोण आहे तुम्हाला दाखवायचा टाईम आहे. आणि आता हो आमची ट्रेन आहे 8 वाजताची. तर बघूया कसं जायचं कसं नाही. लोकल येणार मित्र आहे एक, तो आहे रस्त्याने. तर खरं ना अचानक प्लॅन झालेले प्लॅनच सक्सेस होता, ही खरी गोष्ट आहे. जाऊ पुढे बघत राहा काय करणार हो काय नाही. चला माझी तयारी झालेली आहे आणि इकडून डायरेक्ट आता लोकल ट्रेन पकडून आपण मुंबई सेंट्रल आंबोली स्टेशनवरून प्रवास चालू आहे. आणि नाना आहे आपल्याबरोबर कोणा बोलतं. चला इथल्या डायरेक्ट मुंबई सेंट्रल जायचं आता. बघू पुढं कसा प्रवास होतो. चला नाना बघा फुल जय श्री महाकाल फुल घामाघूम झालं कारण की लाईट गेली आमच्या कालपासून. इकडे लाईट गेले कालपासून. हां ना लय बेकार आला. चला आता आम्ही उज्जैनला पोहोचल्या. मी विसरलो की मी ब्लॉग पण चालू केले. विषय असं आहे की आता इकडे पोचलं तर फोटो काढले. मी विसरलेलो मी ब्लॉग पण चालू केले, मला आता आठवले. असतील लागत किती 12 घंटे लागले. रात्री बसलो होतो 12 घंटे लागला आम्हाला इथे यायला. आता त्याला नाश्ता करू. आता आमची ट्रेन ना एवढी म्हणजे लवकर होती ना, आम्ही असं धावत गेले ना आणि डायरेक्ट झोपलो जाऊन. आता अजून झोप लागले. तर चला आता आपण नाश्ता करू जरा बाहेर, नंतर मग रूमवर जाऊ, नंतर मग दर्शनाला. काय फिरणार ना तुम्हाला सगळं दाखवतं. कारण की नाही माझं गावासारखं आहे चांगलं. तर पहिले इथे जाम यायचो ना मी. पहिले इंदोरला यायचो तर इथं जाम यायचो. पहिले महिन्याचे 2-3दा यायचो मी इथं आपल्या कल्याणवाल्या असं असं. चला जाऊ आता नाश्ता करू. भेटलं यूट्यूबचा चॅनल मागतोय टाकून द्यायचा चॅनल. आता नाश्ता बसल्या. नाना आहे रूम पण घेतले आम्ही. हे रूम आहे ना आम्ही जाम वर्ष म्हणजे याचं नाही तर येताना मी येतात तर तो ओळखीचा आमच्या. तुम्हाला आता नंबर पण देणार. एवढा भारी माणूस आहे ना. बोलला ना तो तुम्हाला पैसे विचारणार नाही, तुम्हाला जाओ रूम में आप बाद में देख लेंगे असं बोलत. एवढा भारी माणूस आहे. तुम्हाला जरा नंबर टाकील, तुम्हाला दाखवा त्याकडे दिलेल मी नंतर ना, तर तुम्हाला दाखवेल. नाश्ता करू आणि आपण जरा पडू, आंघोळ करू आणि दर्शनाला जाऊ. सगळं दर्शन फिरू, नंतर बघू कुठं जायचं काय नाही दाखवता. चला ज्यांना आले व्यायाम काय घडत नाही, व्यायाम करते रूमवर. खूप चांगली गोष्ट आहे की शरीराला आकार द्यायचं काम नाना आता पण करतोय, घरी पण करायचं. नाद आहे, नादच राहील. आम्ही आता दर्शनात आल्या. दर्शनातून मग दाखवता तिथं काय नाही. आणि बघा इकडं रूम आहे सगळे यांचेच आहे अंकलचे. आपले खास म्हणजे मित्र बोलला तर
आमचे सर बंधूच आहेत. मी पहिल्यापासून येतं नाही येतं तर अंकल खूप भारी आहे. अंकलची गाडी पण घेऊन जाऊ संध्याकाळी आपण फिरायला. जेव्हा आरती असेल तेव्हा एक नंबर मजा आहे. हो नाना इथं आहे. आता आम्ही चालल्या इथं दर्शनाला चालल्या महाकालला. तर चला आता पुढे पुढे बघा काय काय होतं काही नाही की मला ते यूट्यूब बघत नाही ते पण माझं ब्लॉग बघतात. मला या सगळी सबस्क्राईब करून ठेवलेले आहे त्यांच्या पोरावी सगळ्यावी. आता बघा आता आपण जाऊ आता दर्शनाला. मी सतत मला इथं जेव्हा महाकाल नगरी बनली पण नव्हत्या त्या पहिले पुरचं येतो मी. आणि मी इथं राहायचो ना इंदोरला तेव्हा मला बोलला ना मी इथं ना हप्त्यातून यायचो उज्जैनला. महाकाल नगरी होती तेव्हा पोचत्या पहिलेपासून. तर आता तर येतच राहता इथं मी. असं वाटतं घरच आहे गावच आहे माझं. मी ते येतच राहता इथं जाम ओळखीचं आहेत आपलं. तुम्हाला रूमचा नंबर पण देईल तुम्हाला त्या अंकलचा. आणि इथं आला ना तो रूम माझ्यावर पैसे मागत नाही रूमचं पण आपण देता. मग आपल्याला इथं रूम पाहिजे असेल ना कोणाला पण तुम्हाला नंबर देईल पैसे पण कमी करेल. चला आता मंदिरात जाऊ. आणि उज्जैनला कसं आहे की ते असं कोण येत नाही बोलवलं शिवाय महाकालनी. आम्ही चाललेलो दमनला आम्ही डायरेक्ट इकडे आल्या. तुम्ही विचार करा म्हणजे बोलल्याशिवाय येत नाही इथं कोण. महाकालचा बुलावा असेल तरच येतं. इथं आपण सगळं काय दाखवू तुम्हाला. पहिल्यापासून इथं गल्ली गल्ली माहिती आहे मला इथल्या. कारण की इथं पहिल्यापासून येतं मी. इथं सगळंच आहे काय नाही. इथं आलेला प्रत्येक जण खाली आज जात नाही. तर सगळी काही इच्छा पूर्ण होतं. आता बघत राहा ब्लॉग पुढं मग सगळं काय दाखवू इथला. आपण रात्री अंकलची गाडी पण घेऊन जाऊ तिकडे रामघाटला आरतीला. चला दर्शन करायला जाऊ आता. उभी गाडीचं बघा खतरनाक नाना. तर आता दर्शन घेऊ महाकाल नगरीचं. बघा भारत माता मंदिर चितला रस्ता असतं साध्या दर्शनला VIP दर्शनला तिकडून. मग साध्या दर्शनात जाऊ कारण असे टाईम लागत नाही साध्या दर्शनला. कारण हॉल मोठा आहे तर साफसूफ इंता येतं. चला हे बघा इकडं महाकाल नगरी आपण रात्री दाखवणार आहोत. तसा लाईटीवर एक नंबर दिसतं. आता ऊन आहे तर जरा या दिसेल ब्राईट दिसेल म्हणून आपण रात्री दाखवू महाकाल नगरी पूर्ण फिरू आपण. तर जाऊ दर्शनाला जरा. बजरंगबली पंचमुखी खतरनाक दिसतं बघा. आता दर्शन करू पहिले तुला पुढे जायचं. इथली सुविधा आहे बघा कसा भारी वाटतं बघा. इथं फवारा लावल्या कारण इथं ऊन पका आहे. सकाळी थंड वाटत होती पण आता जास्ती ऊन आहे इथं. ऊन तर खतरनाक आहे बघा. इथं फवारा लावले त्यामुळे काय वाटत नाही. आता तो चटकापासून यायचं पिण्या चपली बघा चाललेली आहे. आता लाईनीमध्ये लागल्या. लाईन दिसतं एवढी खतरनाक म्हणजे ना गर्दी दिसतं. पण एवढा काय टाईम लागत नाही कारण की ना मोठं हॉल आहेत ना त्यामुळं सुसाट आपण थांबत नाही कुठं. चालत जायचं फक्त काही आहे नाही दाखवता. गर्दी जाम आहे गर्दी अपाट आहे इथं. काय वाटत नाही लाईन लागलो ना तर चालतच राहतं आपण. असं आहे इथं विषय. लाईनमध्ये आहो म्हणजे मग गर्दी बघा ही आधी मागची गर्दी आहे तर तरी लाईन चालत राहतं. असं लाईन चालत राहतं बघा. लाईन चालूच आहे. एका आका पुसून गेले कामामुळं कारण की ते जाम गरम होतं म्हणून. इथं नाही गरम होतं. दर्शन दाखवता महाकालचा ते जवळून घेऊ आपण. आता जवळून घेऊ दर्शन. पहिले वरतून घेतला जवळून घेऊ. चला दर्शन दाखवतो तुम्हाला. आता अधिक महिन्याचा एक पावन दिवस आपलं महिना येऊ. आणि आता दर्शन बघा एवढं भारी असेल. दर्शन झालेलं आहे आता बघू. आता चांगलं झालेलं आहे बघा. इथे जाऊ कसं खालचं दर्शन घेऊन वरतून घेतलेलं आहे मी बघू शकतो ना गर्दीवर. यो मुझेच तो मंदिर आहे. इथं फोटो घ्यायला लागली तिथं खाली राहून. आपण मग जरा फोटो घेऊ मंदिरात. आता हर एक जागेवर कॅमेरा अलाउड नाही आहे तर आपण प्रयत्न करतो आहे की दाखवायचा. पूर्ण भूमी भारत मातेचं मंदिर आहे.
बघा दाखवतो तुम्हाला आतमधून दाखवता भारत माताचं मंदिर. भारत माताचं मंदिर आहे. भारत माता की काय थोडासा काहीतरी आहे भेटतं इथं तर ठेवू माता पण धुरे आहे तोंड आपण बघू त्याला काय काहीतरी खावं आता आपण. भैया तुम्हें 2 के पैसे काटो. ना अर्धा झाला उघड नहीं मुझे नहीं पीना. अरे पहिले नहीं लेडीजला येतो तो. भाई साहब आपको 2 के पैसे चाहिए नहीं चाहिए. पैसे काटो नमस्ते करो. खत्म सर. तर सोडा म्हणता चला तू आता थोडा आणि जाऊ पुढं काय काय यायचं. ये बोलता है बोलणारा पोपट आहे हो. इथं भविष्याने सांगतो काटता भी है. हे पोपट बघ साऊथ कसा ये 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 हे पोपट नाना लस्सी पितो आम्ही आता थोडा आणि फल खाऊ जेऊ संध्याकाळी आम्ही जरा एक टाइम उपवास पकडा नाण्याने म्हणून उपवास पकडू जरा चला कलिंगड खाऊ जरा आपण थंड होण्यासाठी एवढा उन्हामध्ये काय बोलत हां बाकी चला आता रूम जायचं आहे. रूम जाऊन आराम करू आणि नंतर मग कुठे जायचं ते दाखवतो चला. सकाळचा व्ह्यू इथला आणि बोलला तर एक नंबर मुलगा यांचा कुत्रा बघा याचा कुत्रा आहे हो. जर्मन शेपर्ड आहे एवढा भारी आहे ना चावत नाही काही नाही एवढा भारी आहे हो. इसका इंजेक्शन दिया है क्या बघ ना नाना तयार झाले. व्ह्यू बघा सकाळचा सकाळ पण लवकर होतं आणि संध्याकाळ पण लवकर होतं. तर चला आता आपण जाऊ आरतीला चालले आपण रामघाटला. चला इसमें जाने का अलाउड नहीं है क्योंकि वो बहुत गहरा है. हरसिद्धी माताचं मंदिर आहे तिथे जाणार होता आरतीला. तिथून मग रामघाटची आरती आहे नंतर मग उज्जैन महाकालची आरती आहे ते आपण आरती दाखवू. नुसतं व्ह्यूज बघा इथं आता इथला व्ह्यू बघा कसं आहे खतरनाक महाकाल नगरीचं काय खतरनाक बघा. आपण रात्री महाकाल नगरी फिरायला जाणार आहोत तर तुम्हाला ते पण दाखवू. कुठली नदी चैत्रा नदी ना चैत्रा नदी आहे खतरनाक व्ह्यू आहे. संध्याकाळचा टाईम आहे इथं किती वाजले ना किती वाजले 7 वाजलेत. मस्त आपल्याला काय क्लायमेट आहे. आपली लोक जास्त आले इकडं आज म्हणजे बोला ना हर एक रस्त्याला असं मराठी बोलणार हा तिथं बोलला दाखवतो असं मंदिर बघा. इकडं मंदिर आहे इथं आरतीचं माझं मंदिर आहे बाजूला रामघाट आहे इथून उज्जैनचं आहे. उज्जैनची पण आरती आहे आपण बघू ती भेटली तर आपण करू. बाजार पण भरले मस्त इथं क्लायमेट एक नंबर आहे बोला ना. MP आहे ना यो देवभूमी आहे बोला ना. हर एक मंदिर बघा कसं खतरनाक. तर जास्ती अशी विवाद पण नाही इथं बोला ना हिंदू मुस्लिममध्ये जास्तीत भारी आहे इथं एक नंबर. राखा बाजार भरले मस्त एक नंबर खरंच. आणि आता इथं आरती चालू आहे हरसिद्धी माताचं मंदिराची आरती चालू आहे बघा. मंदिर आहे हरसिद्धी माताचं बघू आता. हरसिद्धी माताचं मंदिर आहे. कशा सुंदर एक बघा एक नंबर वाटता का खरं आता आरतीला इकडं पहिल्यांदा.
पॉझिटिव्ह वाईब ना खरं ना मंदिराला आरती चालू आहे ना तरी अशी पॉझिटिव्ह वाईब येतं ना खतरनाक एवढी भारी म्हणजे असं वाटलं ना वेब खतरनाक होतं आरतीचा काय काय तुला काय वाटतं पॉझिटिव्ह वाईब होते पॉझिटिव्ह वाईब बरंच आता आपण रामघाटच्या नदीवर जाऊ तिथं पण अशीच एक गंगा आरती होतं बघूया तिथं रामघाटचा पण इतिहास आहे श्री रामाने तिथं गणपतीचं मंदिर बसवलेलं आहे गणपतीनं बसवलेलं आहे एक लक्ष्मण घाट एक रामघाट आहे तिथं जेव्हा दशरथ रामाचे पिताश्री दशरथ त्यांची अस्थिया इथं वावलेली आहेत श्रीरामानी आणि तिथं बसलेले होते श्रीराम आणि लक्ष्मण तसे तिथं घाट आहेत त्यांचे म्हणजे शिड्या आहेत मग तुम्हाला दाखवतो तिथं नेऊन मस्त आहे खरंच इकडं पूर्ण भरलेलं आहे एवढा भरलेला आहे ना आणि जास्त आपली महाराष्ट्राची माणसं पण इकडे झाली हात जाम भेटली आम्हाला जाम भेटली इथं उज्जैनची लस्सी बघा रबडी खतरनाक बघा नाना इन माय ग्लास अरे आपका सरनेम कोहली है आप कोहली हो महाराष्ट्र के नहीं हो ना तो आपका सरनेम कोहली क्यों जाती है क्या वो कोहली कपड़े बनाने वाले हाँ विराट कोहली कपड़े बनाने वाले कपड़े जो बनाते ना पहले हम ही बनाते थे नहीं छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे बघा असा झेंडा जाम गर्दी आहे आरतीला बहुत जाम है गाइस बहुत जाम है बहुत जाम आहे क्या बहुत जाम आहे चला आता आरतीचा एक वेब घेऊ इथं आरती चालू आहे कशी मला आता आरती बघायची होती खरं सांगलं तर रामघाटची आरती म्हणजे खतरनाक चला चला खरं का एक नंबर व्ह्यू म्हणजे असा भारी ना एक नंबर आरती हातान घेतली असं पॉझिटिव्ह वाईब ना काय आला तिथं मित्र होता आणि त्याने मला गंगा आरती दिली हातान आणि आम्ही घेतली मग खतरनाक अशी वाईब होती ना गंगा आरती आणि सामनी रामघाट बेकार खतरनाक ते बघा आता ब्रिज आहे आता नाना बोलतो तिथं पोहू आपण तर जरा चला थोडा पोहू पण आपण आता तो ब्रिज आहे आता इथं पोहू आपण मस्त जरा स्विमिंग करून आणा बोलतो की जरा त्याला पोहायचा तर आम्ही पोहणार फिक्स पोहणार बघा आता स्विमिंग करता जरा असं पोरा पोहत होती आणि नाना बोलतो तिकडून बघतो ना त्या नाना तिकडून बघत होता तर चल पोहू बोलतो बघितला चला मग आता कपडे काढा घेतले चला आता स्विमिंग करू मस्त थंड पाणी आहे बघा हा थंड पाणी आहे इथं पोहतो ना सगळी आम्ही पोहायला चालू केले दादा फुल एन्जॉय रोज नाना तिथं सीडी आहे ना सीडी आहे ना जय श्रीराम जय श्रीराम या रामचंद्र की कसा रामघाटवर नाना पोहतो कसा आता मी पण जरा पाण्यामुळे पोहून येतो इकडे या चालू आहे आरतीला असं होतं बघा इकडं झेंडे तर दिसतं तुम्हाला काहीतरी म्हणजे इथे ढोलताशे चालू आहे प्रोग्राम आहे म्हणजे आरतीला असतो त्या एक नंबर आहे खरं म्हणता रोज असतं असं आहे का हे बघा तिथं कार्यक्रम चालू आहे तर नक्की या अशा उज्जैनसारखा परिसर एक नंबर ओंकारेश्वरला पण जायचं आहे ओंकारेश्वर पण इथून किती 100 किलोमीटर आहे 4 तास लागतात तर उज्जैन अख्खा फिरा मी तर
एक दिवस पुरा उज्जैनला थांबत जाय. संध्याकाळची आरती घेऊन तीच मजा आहे खरं तर. रात्रीचा जी महाकाल नगरीचा व्ह्यू आहे ना खतरनाक. तुम्हाला दाखवायला नेईल तिथं पण की बघा नाही. घाटला जेवढी मंदिर आहेत ना तेवढं उडत नाही बघा. अशा लाईनशीर मंदिर आहेत ना पूर्ण जाम मंदिर आहेत. इथं पण एक मंदिर आहे अति प्राचीनशी धर्मराज चित्रगुप्त मंदिर आहे. हां घे हे बघा इथं मंदिर आहे आता ना. इथं आम्ही आता आरती घेतली. ती मी रील्सला लागणार आहे. बाकी रील्स जाऊन बघा. ती पण टाकून देईल मी शॉर्टमध्ये. टेन्शन नाही. उभी तो उभी टाकून देईल पण एक नंबर. असं भारी वाटलं ना खरंच. आता गावात फिरलो अक्का. इकडे बघा आता आम्ही कुठं आहो बघा. श्री मल्हार मार्तंड मंदिर एक मला क्षत्रिय मराठा समाज. म्हणजे आपला मराठा समाज म्हणजे तर आपले मंदिर असं माहिती आहे का. इथं धर्मशाला आहेत ना आपले मराठी लोकांचे पण आहेत. तर इथं मराठा समाज लिहिलं असेल की आपले मराठी लोक राहतात म्हणून इथं असं असेल काही. अजून आपल्या धर्मशाला इथं आपल्याला मराठी लोकांची. चला आता बघू. आता सांगता माझी इच्छा आहे ब्लॉग बनवायची पूर्ण का. चार्जिंग पण कमी आहे पण मी तरी ब्लॉग काढायला तयार आहो. बरं आहे ना. महाकालचा गेट आहे ना तो बंद झाले. महाकाल नगरी तुम्हाला फिरायची होती ना रातची एक नंबर. मी ना जरा धावपळमध्ये होतो आणि आम्ही जरा आरकेवीचा फिरलो ना त्यामुळे 9:30 झाले आम्हाला. मग आता जेवलो आम्ही आणि आम्हाला वाटलं की चालू असेल. 10 वाजता बंद होतो गेट. मग आता दुपारी फिरू आपण. टेन्शन नाही. सकाळी इकडे येणार आम्ही. सकाळी काम नाही. एक दिवस आराम नाही केला तरी चालेल. तर सगळा फिरायचा. हे दिवस परत नाही येणार हे लक्षात ठेवा. जोपर्यंत या गाव तोपर्यंत फिरत राहा. बाकी नंतर बघू. मग आम्ही किती जण जाता. आमच्या मागच्या वेळ बघलं असते कारण अभिजित आरिजार वगैरे कुठं. आता आम्ही कुठं मित्र गेलो तवाच. आणि एक नानाच्या बरोबर असतं मी. पण फिरा लगीन नाही होत तोपर्यंत फिरा. लगीन झाल्यावर नाणार का केत राहायला लागेल ना. मग मी कधी काय राहिलं म्हणजे लगीन झालं होतं ना करणार नाही का. मग आता चला आता रूमच्या इथं जाऊ. तुमचे आज आराम करू जरा. बाकी इंस्टाला माझे व्हिडिओ बघा रील्स बघा. जाम मजा आली खरं सांगता मनापासून. इथं आलं माझी मजा असते खरं ना. माझ्या गावासारखंच आहे खरंच. पहिले ज्या रोज यायचं ना असं वाटायचं बुलावा रोज येतं महाकाल रोज बोलतं. मग असं वाटतं महाकाल तिकडे कार्य आहेत तर सोबतच आहे आपलं. टेन्शन नाही आता. चला ठीक आहे. आता भाई चला आता आम्ही निघलेलो आहे कालभैरवसाठी. तिकडं दर्शन घेऊ कारण तिथं गर्दी असतं म्हणून आज लवकर निघलो आहे मी. बाकी तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवता कसा आहे कसं नाही. खूप छान आहे तिथला पण व्ह्यू. की बघू आता कुठे कुठे जायचं. महाकाल नगरीमध्ये पण फिरायचं आहे आपल्याला. तुम्हाला दाखवणार रात्री. आता दाखवू आम्ही सगळा. चला आता जाऊ. रिक्षा पकडू पाहिलं तर. तुम्ही इथं पण शिवसेना आहे बघा. उज्जैनमध्ये पण शिवसेना पाठी. जय महाराष्ट्र. हे बघा इकडे बघा. हे बघा शिवसेनेचा झेंडा आहे. आपला शिवसेनेचा झेंडा बघा. अरे मी जरा बोललो तर शिवसेनेचा झेंडा कसं MP मध्ये आहे. इथं BJP सरकार आहे पण शिवसेना झेंडा इथं कसं आहे मला समजत नाही. भाई ते ये शिवसेना का झेंडे कैसे क्या. शिवसेना ये जो पार्टी है वो उसके झंडे कैसे क्या. हाँ उधर पार्टी है शिवसेना कि मतलब कि कोई है इधर उनका रहता है इसलिए लगाया. रहते हैं ना. रहते हैं क्या. महाराष्ट्र की पार्टी है ना शिवसेना. हाँ. तो इधर कैसे क्या मतलब. बघू शकता तुम्ही. खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी खरंच. ही नदी आहे शिप्रा नदी. शिप्रा नदी बोलता. शिप्रा किनारे मैया काल बसिया
उज्जैन बस महाकाल बाई व्ह्यू मस्त एक नंबर घरामध्ये व्ह्यूज एक नंबर. नाना आमचा पावडर नाही लावली, नाही तर नाना आता पावडर लावतो ना बेकार बोला होतो काय ना. बाकी नाना आमचा फुल प्रवास चांगला आले. नानाची दुसरी वेळ आहे, माझी होऊन गेलेली आहे बरी दोन, पण नानाची दुसरी वेळ आहे. नाना खुश झाले. कालच्या आरती बिरती आमचं दर्शन झालं. आता काल बोलतो दर्शन पण मस्तपैकी झाला पाहिजे. तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यूच राहा. तर पोचले आम्ही आणि इथं वर्षभर गर्दी असतं. मला असं वाटतं की उज्जैनपेक्षा इथं जास्त लाईनला थांबायला लागतं. असं आहे की पौराणिक कथेच्या अनुसार श्री महाकालेश्वरचं दर्शन घेतलं ना तर काल भरतं दर्शन घ्यायलाच लागतं. दर्शन पोचत नाही मग महाकालपर्यंत, जोपर्यंत तेव्हा दर्शन घेत नाही तोपर्यंत. तर बघू इथं जाम गर्दी आहे सकाळी सकाळी बघा अशी गर्दी आहे. आणि जाम लाईनीला तासन तास उभा राहायला लागतं. मागच्या वेळी दुपारच्या टायमाला आलतो बाबा किती 4-4:30 थांबले. आता बघू सकाळी थोडा आलं तर थोडा तास कमी होतील, 2 तास तरी लागतील असं वाटतं हे गर्दी बघून. तर जाऊ आता. आता दारू बिरू बंद केले इथं. पहिले महाकालला दारू होतं ना ती बंद केली, आता घरूनच घेऊन येतं सगळी. गर्दी बघा गर्दी गर्दी बघा गर्दी. दोन बॅरिगेड पार केले फक्त 1 घंट्याने. 2 बॅरिगेड काय मी किती टाइम लागतं अजून. सकाळच्या टाईम म्हणून मला बोलवतं लवकर जाऊया. नाना उठत नव्हतं ना. आता बघू आता किती तास लागतं. काल भरला टाईम लागतंच तसं. बघा ते 2 3 आणि 5वी 6वी तिकडे 2 आहेत अजून. आणि बघा इथं मंदिर आहे. फुल गर्दीच गर्दी. असं वाटतं आता किती 10 वाजता काय झालं तो आता 11:30 झाले. काल बेरो आम बेकार गर्दी होती करांगला तर एवढी बेकार गर्दी ना खूप धक्कामुक्की. 3 तास तर लाईन लागलं. धक्का नसतं मंदिराच्या गेलो डायरेक्ट खेचा घेत दिसते. इथं जाम गर्दी असतं. बाकी इथं कसं धागा म्हणजे प्रॉपर मंदिर आहे. चला आता महाकाल नगरीला जाऊ. आता आम्हाला लवकर निघायला लागेल. 5ची ट्रेन आहे म्हणून चाललं ना आता ना. बरोबर आता 3.5 तास लागतीलच इथं. 3:30 वाजतील 3:30 लाईनीला फक्त. थोडी वेगळी गर्दी आहे इथं बघा. तर आता बाहेर निघू. चप्पल घेऊन बाहेर निघू. उन्हान हरिंगड आणि काकडी आंबा आहे ना बातच वेगळी आहे. 1 नंबर. एक प्लेट और लगाओ. तरबूज का इधर से ले लो भैया. इथला व्ह्यू बघा. इथं ना रात्री आहे ना तो व्ह्यू इथं दिसतं का तो मधोमध. तर ड्रोन शूट होतं. ड्रोन शूट म्हणजे ते काय 3D मध्ये दाखवतात बघा ना तसं तिथं मध्ये आहे बघा ते दाखवतात. आणि इकडं महाकाल नगरी आहे. मोबाईलला चार्जिंग पण उडली. विषय असा आहे की आम्ही पण दुपारच्या टायमाला आलं. काल रात्री टाईम नाही भेटला तुम्हाला माहिती आहे. रात्री जेवलो आणि मग ते सगळी बोलली की 10 वाजता बंद होतं. मग जाऊन देत नव्हतं म्हणून दुपारी आलं. तर ॲडजस्ट करा जरा. हे बघा आता आपण ब्रिज चढून नाही तिकडे जाऊ. तुम्हाला आतमधलं दाखवतं जर आपल्या बरंच व्हिडिओ काढायचा टाईमपास येतात आपल्याला. तो महाकाल नगरीचं काम आहे ना हे आता झालं. इथं पाणी बिणी आहे ना इकडं टाकलेलं आहे बघा. हे पूल आहे ना हे पाणी आहे ना इथं टाकलेलं आहे. आत्ता टाकलेलं आहे म्हणजे पहिले नव्हता. मी जेव्हा येतो ना इकडं तेव्हा पण इथं काम चालू होता. आता टाकलेलं आहे बघा. इथून दाखवतो मला किती मोठी आहे बघा. आता ब्रिज आम्ही या पण आताच 1-2 महिना चालू झालं. हे बघा इथून अशी इकडे गेला फिरत ते बघा केवढा मोठा आहे. ते इकडून आज बघा कसं आहे. सगळ्या म्हणजे देव आहेत ना त्यांचं अवतार दाखवलेलं इथं. चला इथं बजरंगबली आहेत. आणि इथून एंट्री आहे. जो महाकालेश्वरचा पहिला गेट आहे इथून एंट्री आहे.
बाकी तर गर्दी असते. दाखवता पुढं पुढं. हो इथे ही पण मस्त मूर्ती आहे. असं इथं मस्त भवारा ठेवल्या पण ते लागतच नाही ते काही जास्ती. बघा महादेवाची मूर्ती आहे. तर आता पुढं जाव. तर चार्जिंग कमी माझ्या 18% आहे. 18% पूर्ण उज्जैन नगरी फिरत नाही ते पण नाही माहीत माझं. गरम होतं ना पुण्यामध्ये म्हणून. बघा आता पंचमुखी आहे बजरंगबली. दत्तगुरूची मूर्ती आहे. इकडे नरसिंह आहे. आता चला इकडं. इथं अजून आहे. सगळं दाखवतो तुम्हाला लाईनशी. सगळं कालिका माता मंदिर आहे. चल जरा आम्हाला खाय आता बाकी सांग कसा बघा. एलकोट जय मल्हार. खंडोबा ते बघा. नंबर आहे बघा इथं. सर खतरनाक जाता नाही ना इथं. मग इथं एक नंबर आहे इथं. आमचं नानाला स्किनची वय केअर आहे. हा असं पुसलं जातं. बघायला गेला जाम मोठा आहे खरं सांगलं तर. इकडे आहे ना हे प्लेटी दिसतं तुम्हाला बघा. इकडं हे प्लेटी दिसतं ना. हे इथं ना इतिहास लपलेला आहे. तुम्हाला सांगू ना हे प्लेटी आहेत ना त्याच्यावर इतिहास लपलेला आहे. तुम्ही ना पूर्ण ना जवळून बघला ना. आता तिथून जायला एंट्री नाही. तुम्ही तिथून ना पूर्ण जवळून बघला ना तुम्हाला आहे ना सगळा लग्नापासून ते अख्खा इतिहास समजेल तुम्हाला. तिथं खाली लिहिलेलं पण आहे. हर एक ओळीमध्ये लिहिलेलं आहे. अभ्यास का काय बघा आपल्याकडे आणलं कसं होईल. तुम्हाला सांगता एक तो स्टेशन आहे आणि या ब्रिजचं नाव आहे गदा पूल. इथं गदा आहे. सगळ्या ना इथून दर्शनाला जातं ना. का दर्शनाला इथून ना गेट 5 मिनिटाला दर्शन इथून. तर तुम्हाला एक रूम सांगता एखादा तो आपला खास मित्र आहे. माझ्या वेळेला पण तो पैसे घेत नाही रूमचं कधी. हा का पण आम्ही देता खुशीने त्याला. तो मागत पण नाही. थोडा खास आहे आमचा. मी पहिल्यापासून येत आहे. ते बघा यो गेट आहे गदा पूलच्या इकडून. हा का इकडून रस्ता आहे. तुम्हाला इथं आलं ना तर श्री साई संकुलन विचारायचा. इथं 2 मिनिटाला आहे. जवळच रूम आहे. आणि फक्त बोलायचा की पाटीलने भेजा आहे. तर तुम्हाला पैसे ना तुमच्या इथं जर रूम आहेत ते 1500 1600ला भेटतील ना. 1700ला भेटतील ना एक राहायचं. तिथं तो माझ्या ओळखीवर तुम्हाला सांगता मी 800 900 700 पण घेईल. आणि तो तुमच्याला पहिले मागणार पण नाही पैसे. असं पाटील बोललं ना म्हणून. आता फोन लावून जागेवर आहे ना 2 मिनिटाला पण नाही. बघा इथं साई संकुलन आहे. दुकान आहे बाजूला. तिथं आतमध्ये घुसता. मग त्या दुकानात मी विचारता आतमध्ये गेला ना मग दाखवतो. हे सगळं त्यांचं जाते. ते लगेच तिथं सांगा फक्त पाटील बोलला ना पूर्ण या करेल तुम्हाला नेल. तो दादा आहे तुम्हाला व्यवस्था करून दे सगळी. बघा सगळी व्यवस्था करून देईल. टेन्शन नाही घ्यायचं. नंबर पण टाकून देईल मी. आपल्या कल्याणची नाही तर मी बोलता महाराष्ट्राची सगळी या तरी चालेल. जायचा टाईम झाले आणि आता स्टेशनसाठी आम्ही जाणार आहोत. थोडा झोपलो आम्ही. आणि अंकलनी एक खरं आणता एवढा भारी वाटतं ना. 2 दिवस आम्हाला ट्रीट केला आणि 2 दिवस बोला ना रूमपर्यंत काय पाहिजे का असं बोलूनच अंकलने आम्हाला थोड्या फॅमिलीने यांच्या आणि
ही आंटी आहे, यांनी पण आम्हाला नाश्त्यापासून सगळं विचारते आणि अंकलने आम्हाला टी शर्ट दिलं 2. बघा अंकल, जय श्री महाकाल. टी शर्ट बघा अंकलने दिलं आम्हाला. बघा इथं कधी पण येतं आम्ही तर खरं घरच्यासारखा व्यवहार असतं. आणि मी बोलता की जो कोण इथं येत असेल ना तर बिंदास या, बिंदास नाव घ्यायचं आणि यायचं इथं मस्त. अंकल पूर्ण राहायची त्यांचे या करतील, टेन्शन नाही घ्यायचं. आणि त्यांचे पोरं आहेत. हर हर महादेव. जय श्री महाकाल. जब भी आप उज्जैन आना चाहो तो आपका ही घर है, आपका ही गेस्ट हाउस है. और कभी भी कांटेक्ट करो तो भैया के माध्यम से या डायरेक्ट मेरा नंबर जय श्री कृष्णा गेस्ट हाउस रंग बावड़ी उज्जैन. माय नेम निर्मल वैष्णव. 9549451870. हर हर महादेव. नंबर लिहून घ्या आणि कधी पण येतील तर बिनदास कॉल करा आणि आपलं नाव घ्या. महाराष्ट्राची सगळी मी तर बोलता इथं आली पाहिजे. मस्त आहे अंकल, पहिलेपासून येता घरच्यासारखा व्यवहार भेटते इथं. आणि कुत्रा पण येतं बघा. आता जायचं टाईम आलं आहे. अंकलला बाय करू, सगळ्यांना बाय करू, निघू. तर भले आहे ना छोली भटुरे बोलत असेल पण आपल्या इकडं पुरी भाजी बोलतात. चला खाऊ आणि जाऊ. आपल्या ट्रेन 6 वाजता आहे, ट्रेनमध्ये जाऊ. बाकी फॅमिली कशी वाटली ते सांगा खरं. कारण ना दरवेळी मला ते असं ट्रीट करता ना का, म्हणजे बोला ना घरच्यासारखं मानता. म्हणून मी तिथं जातं कधी पण, पहिले असून येता तिथं जायची सवय आपल्याला. बाकी चला आता निघू. आता इथे उज्जैनला बाय करायला टाईम आलेला आहे. आता पुढच्या कधी येऊ, बोलावा येईल तेव्हा येऊ. चला बघू. आता उज्जैन जंक्शनला पोचले. आता उज्जैनला बाय करायला टाईम आले आणि आता लवकरच येऊ आपण, टेन्शन नाही येऊ. बाकी पुढं बघा आता ट्रेन 6ची आमची. सकाळी 5 वाजता 6 वाजेपर्यंत घरी पोचू. कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा नंतर. चला जय जय महाराष्ट्र. बघू शकता आता उज्जैनवरून आत्ता झालं मगाशी आणि इथं पोहायला आले जरा. हे बघा ही आमची उल्हास नदी. घेऊन आत गेला नाही पाहिजे, होता आलंच पाहिजे म्हणून पोहायला आले जरा. दर्शन घेऊन आलं तर जरा इथं डुबकी मारू आपण. आणि बघा छोटा नाकवा आमचा चालूच राहिले. चला आता पोहू आणि नंतर मग त्या करतो. पोहून झाले आणि आता निघता. आता जायचं आहे नानाला पण ऑफिसला. बाकी आता पोहून झाल्यावर सूर्य भगवान की जय. नमः शिवाय, नमः पार्वती पते, हर हर महादेव, गंगा माता की. आता घरी चालल्या. बाकी सगळ्यांनी ब्लॉग नक्की बघा उज्जैनचा. सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करा. असं सपोर्ट असून द्या माझ्या मागं, तर असं ब्लॉग काढत राहील. बाकी नाना काय बोलशील, कशी गेली ट्रिप? एकदम मजेत गेली. काय जाणवलंच नाही आपण कुठे गेलेलो. तिथे गेलो शक्ती भेटली. सगळ्यांनी सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल, जय श्रीराम. जय श्री